नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. मी आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे एक छोटासा व्हिडिओ. हा व्हिडिओ आपण शेवटून पहा. छोटा व्हिडिओ आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वारंवार अडचणीत आणत आहेत त्यांचेच खासदार, त्यांचेच नेते व त्यांचीच माणसं वारंवार नरेंद्र मोदी साहेबांना अडचणीत आणत आहेत. अगदी लोकसभेच्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत अनेकदा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच त्यांना अडचणीत आणलेलं आहे. पहा, ज्यावेळा लोकसभेची निवडणूक झाली त्या अगोदर अनेक भारतीय जनता पार्टीचे खासदार असतील, नेते असतील किंवा काही कार्यकर्ते असतील, यांनी भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये काही विधानं केली आणि आमचे खासदार म्हणजे भाजपाचे खासदार जर 400 निवडून आले तर आम्ही राज्यघटनाच बदली करू, अशा पद्धतीचं वक्तव्य काही खासदारांनी केलं. वारंवार घटनेच्या विरोधामध्ये काही खासदार, आमदार, भाजपाचे कार्यकर्ते बोलत होते आणि त्याचा असा परिणाम झाला की भारतामधील समता, स्वातंत्र्य, बंधुभाव मानणारी जी जनता आहे, जे लोक आहेत किंवा संविधानप्रेमी जे लोक आहेत किंवा जे लोकशाहीवादी जे लोक आहेत, त्या सर्वांना ते सर्वजण एकत्र आले आणि भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी त्या लोकांनी जे मतदान केलं त्याचा असा परिणाम झाला की भारतीय जनता पार्टीला स्वतःचं बहुमत मिळालं नाही. भारतीय जनता पार्टी लोकसभेमध्ये स्वतःच्या बळावर सरकार बनवू शकत नाही. सरकार ते दुसऱ्या 2 पक्षाच्या मदतीने मोदी साहेबांचं बनलेलं आहे. म्हणजे जे खासदार राज्यघटनेच्या विरोधात बोलत होते, जे कार्यकर्ते, नेते त्यांचे भाजपचे घटनेच्या विरोधात बोलत होते, लोकशाहीच्या विरोधात बोलत होते आणि लोकांना ते आवडलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांची खासदाराची संख्या कमी झाली. आणि पुढच्या काळामध्ये आपण अगदी अलीकडला विचार केला तर एक कॉकरोच जनता पार्टीची निर्मिती झाली आणि कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्ताने किंवा त्या पार्टीचे अध्यक्ष असणारे, संस्थापक असणारे अभिजित दिपके यांच्या एकूणच त्यांनी केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्यांनी केलेल्या ज्वलंत प्रश्नाच्या माध्यमातून समस्त भारतातले तरुणी म्हणजे त्याला झेन जी म्हणतात ते बाकी अभिजित दिपके यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. त्याचं प्रत्यय आपण जंतर मंतरवर आलं आणि कधीही आमच्या पक्षामध्ये, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये कधीही राजीनामा घेतला जात नाही असं म्हणणारे सरकारने बाकी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. या झीच्या पुढे ते झुकले अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉकरोच जनता पार्टी व त्यांना समर्थन देणाऱ्या तमाम तरुणींच्या समोर हे सरकार झुकलं व त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. पुढे मग आता अलीकडली घटना म्हणजे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, मनन मिश्रा नावाचे जे राज्यसभा सदस्य म्हणजे खासदार आहेत, ते मनन मिश्रा अनेक वर्षापासून हे आहेत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत. अनेक वर्ष ते अध्यक्ष आहेत आणि या महोदयांनी त्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण केला व त्यांना 1-2 घंट्यामध्येच झुकावं लागलं, त्यांना शरण जावं लागलं. या झेनजीच्या पुढे, या कॉकरोच जनता पार्टीच्या पुढे किंवा अभिजित दिपकेच्या पुढे यांना 2-3 घंट्यामध्ये झुकावं लागलं. त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. कारण की हे पहा, आता एक कॉकरोच जनता पार्टी कशी निर्माण झाली हे सर्वांना माहीत आहे. माननीय सरन्यायाधीश यांच्या शब्दाच्यावरून म्हणजे माननीय सरन्यायाधीशांनी जो कोणाला उद्देशून शब्द वापरला तर कॉकरोच, या कॉकरोचच्या या शब्दाच्या माध्यमातून स्थापन झालेली कॉकरोच जनता पार्टी आणि पुढे मग या कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं मोठं आंदोलन, हा सर्व इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि आत्ता अलीकडल्या या एवढ्या 8-10 दिवसांमध्ये असा काही घटना घडलेल्या आहे की तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरामध्ये असणारं प्रख्यात विश्वविद्यालय की जे अत्यंत नामांकित आहे, विधी महाविद्यालय त्याला म्हणतात आणि त्या विधी महाविद्यालयामधून
वकिलीचं शिक्षण घेणारे, कायद्याचं शिक्षण घेणारे असे जे विद्यार्थी असतात आणि ते कायद्याचं शिक्षण पूर्ण करून जे पास झालेले त्यांना डिग्री मिळणार आहे आणि त्याचा जो पदवीदान समारंभ म्हणतात, म्हणजे ते आता वकील होणार आहेत. तरुण मुलं मुली प्रचंड अभ्यास करून आता वकील होणार आहेत, त्यांना डिग्री मिळाली आणि ती डिग्री कोणाच्या हाताने द्यायची? तो पदवीदान समारंभ कोणाच्या हस्ते करायचा? तर भारताचे सरन्यायाधीश यांच्या हाताने करायचा. आणि त्याच वेळेला ते जे आहे नालसा विद्यालय आहे, त्या नालसामधील जे ग्रॅज्युएट मुलं झाली की ज्यांना डिग्री मिळणार होती, जे वकील होणार होते, त्यांना पदवी कोणाच्या हस्ते द्यायची ठरलं, तेथील महाविद्यालयाने ठरवलं, तर ते सरन्यायाधीशांच्या हस्ते ती पदवी त्यांना द्यायची. परंतु तेथील विद्यार्थ्यांनी असा निर्णय घेतला की आम्हाला या सरन्यायाधीशाच्या हातून पदवीच घ्यायची नाही. आम्ही या गोष्टीला विरोध करतो आणि विश्वविद्यालयाने किंवा या नालसा विद्यापीठाच्या जे संचालक असेल त्यांनी आम्हाला निर्णय घ्यावा की आम्ही सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी घेणार नाहीत. कारण काय म्हणाले ते? असे म्हणाले की ते सरन्यायाधीश हे येथील बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणालेले आहेत, काही प्राणी म्हणालेले आहेत. आणि पुढे एवढे नाही तर त्याचं झालंच. त्याच्यानंतर फार मोठा इतिहास घडला. जंतर मंतरवर तो एक मोठं आंदोलन झालं. तेथील विद्यार्थ्यांना दिल्लीच्या पोलिसांनी अमानुष मारहाण केली, मुलांची डोकं फुटली, तरुणींची कपडे फाटली गेली. अशा पद्धतीचं जे भीषण त्या ठिकाणी वास्तव्य त्या जंतर मंतरवर झालं आणि मुलांवर तेथील विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रमाणात पोलिसांच्या माध्यमातून अन्याय झाला. त्यांना लाठीमार करण्यात आला, त्यांचे डोके फोडले. आणि त्यावेळेला जे व्हिडिओ बनवले काही लोकांनी ते सरन्यायाधीशांकडे पाठवले. सरन्यायाधीशांना काही लोकांनी विनंती केली की तुम्ही या प्रश्नावर बोला. आणि त्यावेळेला बाकी एवढा मोठ्या भारतातील अनेक शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केले, त्यांचे डोके फुटले, त्यांचे हातपाय तुटलेत. आणि ही एवढी परिस्थिती जग जाहीर आहे. जग पूर्ण जगातील लोक या जंतर मंतरकडे पाहत होते. आणि आपल्या भारताचे सरन्यायाधीश म्हणतात की मला असल्या व्हिडिओ पाहण्यामध्ये रस नाही आणि असे व्हिडिओ मला घेऊन येऊ नका, मला तेवढा वेळ नाही, माझा टाईमपास बरबाद करू नका. आणि मग विद्यार्थी बाकी अधिक भडकले की सरन्यायाधीशांना जंतर मंतरवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्याबद्दल काहीच वाटत नाही, त्यांना काही दुःख वाटत नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीची भावना ही विद्यार्थ्यांची झाली. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला हैदराबादील त्या नालसा विद्यापीठ की आम्ही या सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवीदान घेणार नाही. आणि मग त्यावेळेला असा प्रश्न निर्माण झाला की एक चापलुसी म्हणतात किंवा एक त्यांना वाटलं का बॉस खुश होईल, आपल्या म्हणजे सरन्यायाधीशांची आपण बाजू घेतली का ते आपल्याला मोठं पद देतील किंवा मोदी साहेब खुश होतील, मोदी साहेब पण आपल्याला आणखीन मोठं काहीतरी पद देतील, असं एक चापलुसी म्हणा किंवा एक अशा पद्धतीच्या माध्यमातून असणारे भारतीय जनता पार्टीचे काही लोक जे बडे लोक आहेत, कसं ते वेगवेगळ्या मोठ्या स्थानावर बसलेत, अशी मंडळी ज्या वेळेला म्हणतात की त्यांनी असा निर्णय घेतला. म्हणजे हे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे जे अध्यक्ष आहेत मनन मिश्रा यांनी असा निर्णय घेतला की त्या ठिकाणी म्हणजे या वर्षात 2026ला जे विद्यार्थी पास झालेले आहेत, जे आता वकील होणार आहेत, ते पुढे जाऊन वकिली करणार आहेत, त्यांनी असा निर्णय घेतला की ज्या मुलांनी सरन्यायाधीशांना त्यांनी विरोध केला, सरन्यायाधीशांच्या हाते आम्ही पदवीदान घेणार नाही. आणि म्हणून हे महोदय अत्यंत चिडले. हे मनन मिश्रा ज्येष्ठ वकील आहेत आणि खासदार आहेत, भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी निर्णय घेतला की या मुलांना मी आता या पुढील काळामध्ये त्यांना वकिलीच करता येणार, कुठल्याच कोर्टामध्ये त्यांना वकिली करता येणार नाही. आणि तशा पद्धतीचं त्यांनी ऑर्डर काढली त्यांच्या म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून. आणि मग त्याच वेळेला क्षणामध्ये हे जागृत असणारे युवक जागृत झाले. त्यांनी त्या गोष्टीला पाहिलं आणि त्यांनी क्षणात अभिजित दिपके असेल यांनी एक ट्विट केलं. त्याचप्रमाणे त्यांचे जे अभिजित दिपके त्यांच्या कॉंग्रेस जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आवाज उठवला आणि त्यांनी आवाहन केलं की पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहील आणि भारतामधील तमाम वकील असतील, भारतामधील तमाम शिक्षक असतील, तमाम जे वकिलीची परीक्षा घेणारे सगळे विद्यार्थी असतील, त्यांनी आता एकत्र येणार आहे. हा अशा पद्धतीचा जो घटनेने अधिकार दिला आहे आंदोलन करण्याचा किंवा मागणी करण्याचा, त्या आंदोलनाला आणि त्या मागणी तशा म्हणजे सरन्यायाधीशांच्या हस्ते आम्हाला पदवी नको असं म्हणणं हा काय गुन्हा होत नाही आणि त्यांच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही. पण हे महोदय कुणाला तरी खुश करण्यासाठी त्यांनी डायरेक्ट एक ऑर्डर काढली की यांना आता या पुढील काळामध्ये
वकिलीच करता येणार नाही. म्हणजे त्या ज्या मुलांना त्यांच्या आईवडिलांनी लाखो रुपये खर्च करून एवढं कष्ट घेऊन त्यांना लहानचं मोठं केलं, त्यांना शिक्षण दिलं आणि त्या मुलांना आता वकिलीच करता येणार नाही. मग त्यांचं करिअर बरबाद करायला निघाले ते ग्रस्त. आणि मग ज्यावेळेला आवाज उठवला अभिजित दिपके यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि ज्यावेळेला प्रचंड या ठिकाणी विरोध होऊ लागला, त्यावेळेला या महोदयांनी परत 2-2.5 घंट्याच्या नंतर त्यांची जी भूमिका बदली केली आणि नाही म्हणे आता की आम्ही कुठल्याही त्या तिथल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणार नाही. त्यांना संपूर्ण भारतामध्ये कुठंही वकिली करता येईल. म्हणजे या महोदयांनी जो राज्यसभेचा खासदार आहे आणि एवढ्या मोठ्या संघटनेचा तो अध्यक्ष आहे आणि मोठा नामांकित वकील म्हणतात, त्या माणसाने अशी चापलूसी करणं आणि नंतर 2-3 घंट्यामध्ये ती माघारी घेणं, याचाच असा परिणाम झाला की आता लोकं म्हणून लागले आहेत की झेन झीच्या पुढे सरकार बाकी झुकत आहे. 14 वर्षात कोणाच्या पुढे न झुकणारं सरकार हे हे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा त्यांनी घेतला. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या झेनझींनी घ्यायला लावला आणि आता हे जे आहेत महोदय यांना देखील त्यांची ऑर्डर मागे घ्यावी लागली. म्हणजे सरकारच झुकलं. सरकारचा माणूस खासदार होता भाजपचा. त्यांनी 2-3 घंट्यामध्ये त्यांची भूमिका बदली केली आणि म्हणे की आता बाकी कुणालाही वकिलीपासून रोखलं जाणार नाही. म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते, खासदार, आमदारच हे बहुतेक वेळेला काहीतरी वाचाळवीर म्हणतात काही त्यांना अनेक राज्यांमध्ये आहेत. असे लोकच बाकी नरेंद्र मोदी साहेबांना अडचणीत आणत आहेत. हेच यावरून सिद्ध झालेलं आहे. आणि आता बाकी झेन झी जागू झाले. झेन झी भीत नाही. तरुणही कोणाला भीत नाहीत. आणि एवढंच नाही तर अल्फा म्हणजे जे 8वी 9वी 10वीची मुलं त्यांना अल्फा म्हणतात. ते अल्फा मुलं देखील आता बोलू लागले आहेत. आणि जे अभिजित दिपकेंनी अभियान काढले आज 15 ऑगस्टपासून की शाळांची दुरुस्ती झालेली आहे, शाळेच्या अडीअडचणी झाल्या आहेत. आणि अशा संपूर्ण भारतामधून त्यांचे कार्यकर्ते आता व्हिडिओ बाहेर यायला लागलेत. मुलं कशी बोलत आहेत, मुली कशा बोलत आहेत, 10वीची मुलं, 8वीची मुलं, 7वी 8वीची मुलं देखील बोलू लागले आहेत. आणि ते त्यांच्या समस्या सांगू लागले आहेत. जगाच्या पुढे ते मांडू लागले आहेत की आमची शाळेची दुरवस्था काय आहे. आणि मग त्याच वेळेला अभिजित दिपके म्हणतात अब्जावधी रुपये खर्च करून तुम्ही पार्लमेंट बांधलं, अब्जावधी रुपये खर्च करून तुम्ही PM हाऊस बांधलं किंवा इथे ठिकठिकाणी मंत्री महोदय त्यांच्या बंगल्यांवर आणि त्या किती वारेमाप खर्च करतायत आणि शाळेला बाकी तुमच्याकडे पैसे नाही. शाळांची दुरावस्था झालेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे विषय घेऊन अभिजित दिपके ज्यावेळेला लोकांच्या पुढे येतो त्यावेळेला त्याला मोठ्या प्रमाणात बाकी पाठिंबा मिळतो. आणि यापुढील काळात देखील अभिजित दिपके असेल आणि त्यांची कॉकरोच जनता पार्टी व झेन झी व अल्फा हे सरकारला सातत्याने झुकवतील अशीच परिस्थिती बाकी निर्माण झाली आहे. तेव्हा मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.